प्रियजनो, आज ह्या प्रसंगी तुम्हा सर्वांचं स्वागत असो. आज आम्ही आमचं आध्यात्मिक जीवन जगत असताना एका गोष्टीची मला तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे, आणि ती बाब म्हणजे ही आहे की ज्या वेळेस आम्ही बायबल वाचतो, पवित्र शास्त्र उघडतो आणि आसपासची परिस्थिती आम्ही पाहतो किंवा ऐकतो किंवा डोळ्याने पाहतो, तर ह्या जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या सहनशीलतेच्या बाहेर असतात. आणि ह्या सहनशीलतेविषयी पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं ते आपण त्या पवित्र शास्त्राकडे आपण वळूया. आणि पावलाचे फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 7व्या वचनापासून आपण पुढे वाचूया. पावलाचे फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 4थ्या वचनापासून आपण पुढे वाचू की ह्या ठिकाणी पाऊल फिलिप्पी येथील लोकांस असा सल्ला देत आहे की तो म्हणतो की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेल आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. प्रभू समीप आहे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरण व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखे. पुष्कळ वेळेस आम्ही हा पवित्र शास्त्राचा भाग आम्ही वाचलेला आहे. पुष्कळशा उपदेशकांकडनं किंवा पाळस लोकांकडनं किंवा देवाचे जे महान सेवक आहेत त्यांच्याकडनं ह्या शास्त्र भागाविषयी किंवा ह्या वचनाविषयी तुम्ही उपदेश ऐकले असतील, पण ते तुमच्या किती लक्षात येईल मला सांगता येत नाही. आणि मी जे काही सांगतो ते तुमच्या कितपत लक्षात राहील हे सांगता येत नाही. पण पावलाच्या भाषेत सांगायचं म्हटल्यावर प्रभूपासून मला जे काही मिळालेलं आहे ह्यावेळेस मी ते तुम्हाला सांगत आहे की ह्या ठिकाणी पाऊल असं म्हणतो की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. या ठिकाणी एक शब्द आहे की तो म्हणजे सर्वदा. ज्यावेळेस आनंदाचे प्रसंग असतात त्यावेळेसच आम्ही आनंद करावा का, किंवा एखाद्या मंगलमय कार्यक्रम असतो त्या कार्याच्या वेळेसच आम्ही आनंद करावा का. पण पवित्र शास्त्राची आम्हाला अशी शिकवण आहे की आम्ही सर्वदा आनंद करावा. आमच्या आजारपणात, आमच्यावर येणाऱ्या संकटात, येणाऱ्या सर्व प्रकारच्या अरिष्टात, सर्व प्रकारचा छळ, ह्या छळामध्ये आम्ही आनंद करावा. पण आजची परिस्थिती मी प्रत्यक्ष पाहिलेली आहे, ऐकलेली आहे, जाणून घेतलेली आहे की पुष्कळ वेळेस काय होतं की पुष्कळ लोकांचा जाच होतो, विशेषतः सासू सुनेचा, लेक आईचा, आई लेकीचा, असा त्याची छळ करतात. बाप लेकाचा, लेक बापाचा, भाऊ भावांचा, हे असे छळाचं क्षेत्र आजसुद्धा चालू आहे. पण जे जाच करणारे आहेत, जे छळ करणारे आहेत,
त्यांना कळत नाही की जी व्यक्ती जाच किंवा छळ सहन करते की त्या व्यक्तीमध्ये ही सहनशीलता असते. आणि पवित्र शास्त्र बायबल आम्हाला असं सांगते की ज्यांचा छळ होत आहे ते धन्य आहेत. आणि पुढे जर आम्ही पवित्र शास्त्र जर आणखी पवित्र शास्त्राचा खोलवर आम्ही अभ्यास केला तर ज्यांचा छळ होत आहे, ज्यांचा जाच होत आहे आणि ज्या व्यक्तीमध्ये देवाचा पवित्र आत्मा आहे, ज्या व्यक्तीमध्ये पवित्र आत्म्याचे फळं आहेत, ती व्यक्ती ही धन्य आहे. आणि हे पवित्र आत्म्याचे फळं कोणते आहेत तर गलतीकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि 22वा वचन हे आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. आणि नसेल तर बायबलमधील नवा करार याचा पावलाचे गलतीकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की पवित्र आत्म्याची फळे प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहेत. पण जे छळ करणारे आहेत त्यांना मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही त्या व्यक्तीचा छळ करत नसून ज्या व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा आहे त्या देवाच्या आत्म्याचा, प्रभू येशू ख्रिस्ताचा आणि पवित्र आत्म्याचा तुम्ही छळ करता. पाऊलाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवूया. पाऊल हा जे निवडलेले लोक आहेत, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, ज्यांनी ख्रिस्ती तत्व अनुसरलेले आहेत, त्या लोकांचा तो आतूनात छळ करत असे. पुष्कळांना त्याने दगडमार केलेली, पुष्कळांना त्याने सभा बहिष्कृत केलं आणि अनेक प्रकारचे जे काही छळ आहेत ह्या पावलाने केला. पूर्वी तो शाऊल होता आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी त्याच्या कानामध्ये गेली आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या शाऊलाला म्हणतो की शाऊला तू माझा छळ का करतोस? तेव्हा तो म्हणाला की हे प्रभू तू कोण? तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ज्या येशूचा तू छळ करतोस तो मी आहे. आणि तक्षणी तो खाली पडला आणि देवाच्या सान्निध्यामुळं तो आंधळा झाला. त्याच्याबरोबर जे लोक होते त्यांनी वाणी ऐकली, पण वाणी कोणाची होती ती त्यांनी ऐकली पण त्यांना तो दिसला नाही. शाऊलाला प्रभू येशू ख्रिस्त दिसला आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं तेज त्याने पाहिलं आणि त्याचे डोळे हे आंधळे झाले, त्याच्या डोळ्यावर झापड आली आणि बरेच दिवस तो आंधळा राहिला. आणि ज्या वेळेस त्याने प्रभूची वाणी ऐकली त्यावेळेस शाऊलाचा हा पाऊल झाला. आणि म्हणून जे तुम्ही तुमच्या पत्नीचा म्हणा, तुमच्या सासूचा म्हणा किंवा तुमच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीचा जर तुम्ही छळ करत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीचा छळ करत नसून तो प्रत्यक्ष रीतीने तुम्ही देवाच्या आत्म्याचा तुम्ही छळ करता हे लक्षात ठेवा. प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण तुम्ही आपल्या डोळ्यासमोर घ्या आणि मत्ती शुभवर्तमान याचा 27वा अध्याय
याचे काही वचनं जर आपण वाचले तर प्रभू येशू ख्रिस्ताचा लोकांनी किती छळ केला तर ते आपण प्रत्यक्ष वाचूया. मत्तेय शुभवर्तमान याचा 27वा अध्याय, बायबलमधून मत्तेय शुभवर्तमान याचा 27वा अध्याय आणि 67 आणि 68 वचनं हे आपण वाचूया की त्या प्रभू येशू ख्रिस्ताने कसल्या प्रकारचे छळ त्याने सहन केले. तर ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मत्तेय शुभवर्तमान याचा 27वा अध्याय आणि 67 आणि ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त शास्त्र संदर्भ चुकीचा आहे. येशू ख्रिस्ताचा छळ की त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस संपूर्ण मानवजातीसाठी त्याचं बलिदान होणार होतं त्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी इतकं छळलं की त्या छळाचं वर्णन जर आम्ही करत राहिलो की ते वर्णन करणं ती एक गंभीर बाब आहे. जे रोमी शिपाई होते त्या रोमी शिपायांनी प्रभू येशू ख्रिस्ताची चेष्टा केली, त्याच्या तोंडावर थुंकले, अनेक प्रकारचे घाणेरडे आरोप त्याच्यावर केले. एवढंच नाही तर त्याच्या डोक्यामध्ये विषारी काट्याचा मुकुट घातला, त्याला 39 फटके मारण्यात आले, त्या आडव्या आणि उभ्या खांबावर त्याला लटकवण्यात आलं, त्याच्या हातात आणि पायात खिळे ठोकले आणि तरी प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हासाठी कित्ता घालवून दिला. आणि तो पित्याला विनंती करतो, तो मध्यस्थी करतो की तो म्हणतो की हे बाबा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीने आम्हाला शिवीगाळी केली किंवा आमच्या विरुद्ध काही अपशब्द वापरले तर आम्ही जसेच तसे आम्ही उत्तर देतो. आजची परिस्थिती अशी आहे की एकाने आर्य म्हटले की दुसरा लगेच कार्य म्हणतो. त्यांच्या सहनशीलता हे आम्हाला दिसत नाही. पुष्कळ वेळेस माझ्या जीवनात ते झालं आणि आपल्या जीवनात ते झालं असेल. पण म्हणून मला तुम्हाला देवाच्या वचनातून सांगू द्या की जे आपला छळ करतात त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करावी, त्यांच्यासाठी आम्ही मध्यस्थीची प्रार्थना करावी. आणि जर आम्हाला दोष देणारे, आमचे निंदा करणारे, आमचे टीका करणारे यांच्यासाठी जर आम्ही प्रभूकडे विनंती करतो की असं समजायचं की आपल्यामध्ये आत्म्याचे फळ आहे. जर तुम्ही एखाद्याचा छळ, एखाद्याचा जाच जर तुम्ही सहन करत आहात तर ज्यांनी सहन केलं त्यांना आपण धन्य म्हणतो. धन्य या शब्दाचा अर्थ असा आहे की आशीर्वाद आहे. आणि म्हणून
आणखी एक उदाहरण मला तुम्हाला सांगू द्या. स्तेफनाचं उदाहरण तुम्हाला माहीत आहे की ज्यावेळेस त्याला प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं सत्य पटलं, त्याने सत्य जाहीर केलं, त्यावेळेस त्याचं स्तेफनाचं काय करण्यात आलं की त्याला धोंडमार करण्यात आले. आणि अशी धोंडमार होत असताना की तो प्रभूला म्हणतो, हे प्रभू, हे जे काही करत आहेत ते पाप करत आहेत, त्यांना तो क्षमा कर, असा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी तो म्हणतो. आणि म्हणून हा व्यत्यय येत आहे. तर असू द्या. तर म्हणून स्तेफनाप्रमाणे आम्ही मध्यस्थीची प्रार्थना करावी. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने जे त्याचा छळ करणारे आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना केली, स्तेफनाने सुद्धा त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आणि त्यांनी ते सहन केलं. दावीद राजा फार मोठा महान राजा होऊन गेला. आणि एक शूद्र मनुष्य त्याला तो शिव्या शाप देत होता. आणि दाविदाच्या बरोबर पुष्कळसे सैन्य होते. आणि त्या सैन्याचा सरदार म्हटला की महाराज, हे लोक, हा मनुष्य तुम्हाला शिव्या शाप देत आहेत, तर याला एका फटक्यात उडवू का, याचं मुंडकं उडवू का? पण दावीद म्हणतो, असू दे, जाऊ दे, तो किती शिव्या देतो त्याला ते देऊ दे. कारण देवाने तसं जर त्याला सांगितलं असेल तर जाऊ दे, त्याला शिव्या देऊ दे, शिवाय शाप देऊ दे. किती त्याची महान सहनशीलता आहे. योबाचं उदाहरण तुम्हाला माहीत आहे. योब हा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा, पापापासून दूर राहणारा. पण सैतानाला ते देखवलं नाही. आणि म्हणून सैतानाने त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं. पण एक लक्षात ठेवा, या योबाच्या विषयावरून आजही सुद्धा आमच्यावर जे संकट येतात, जे त्रास आहेत, जे आजार आहेत, ते देवापासून नसतात. कारण देवबाप कोणालाही मोहात पाडत नाही, कोणालाही तो संकटात पाडत नाही. तर सैतान हे सर्व काही करतो. आणि मोहात पाडण्यासाठी, संकटात पाडण्यासाठी, आजारात पाडण्यासाठी प्रथम सैतान परमेश्वराची परवानगी घेतो. आणि परमेश्वर सांगतो त्याला, जसं योबाला म्हटलं की त्याचं पाहिजे तू कर, पण त्याच्या आत्म्याला हात लावू नको. जो परमेश्वर त्यावेळेस होता, तोच परमेश्वर आजही आहे. आणि आमच्यावर जे काही अनेक प्रकारचे नानाविधीचे जे काही संकट आहेत, येतात, पुन्हा मला तुम्हाला सांगते की हे सैतानापासून असतात. आणि हे संकट येण्यासाठी सैतान परमेश्वरापासून तो परवानगी घेतो. परमेश्वर कोणालाही मोहात पाडत नाही. आणि जे संकट, जे त्रास, जे आजार जे असतात, देवबाप त्या आमच्या सहनशीलतेच्या पलीकडे तो होऊ देत नाही. आणि तो आम्हाला परीक्षेतही पाडत नाही. कारण देवबापाच्या दयेचं कुंपण हे आमच्या सोबती आहे, आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून देवाचा सर्वात महान गुण कोणता असेल तर तो गुण म्हणजे प्रीती. कारण देव प्रीती आहे. आणि त्याची इच्छा ही आहे की आम्हीही आमचं प्रीतिमय जीवन जगावं. जर आमच्यात प्रीती आहे
आम्ही एकमेकावर प्रीती करतो तर आम्ही एकमेकांचं आम्ही सहन करा. आणि म्हणून प्रभूमध्ये मी तुम्हाला विनंती करतो, पुन्हा मी तुम्हाला सांगतो की जे जाच करणारे आहेत ते तुम्ही माणसाचा जाच करत नसून तो देवाच्या आत्म्याचा ते तुम्ही जाच करता. आणि जे तुम्ही सहन करता ते तुम्ही धन्य आहात. आणि सहन करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला आणि मला तो शक्ती पुरवतो. आमच्या सहनशीलतेच्या पलीकडे तो आमची परीक्षा होऊ देत नाही आणि होऊ देणार पण नाही. आणि ह्या परीक्षेत टिकण्यासाठी तो आम्हाला सहनशीलता पुरवतो. आणि देवबापाने तुम्हाला सहनशीलतेचा आत्मा द्यावा म्हणून प्रार्थनित राहा आणि सर्वदा आनंदित असा. सर्व काही सहन करा आणि विजयी व्हा देवबाप करू. आणि ह्या वचनाच्याद्वारे तो तुम्हा सर्वांचं तो सहाय्य करो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू.